माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा छापासत्र। राज्यात आज हत्या आणि आत्महत्यांचे सत्र। परभणीत महिला पोलिसाची हत्या। मुंबई महापालिका मालमत्ता जाहीर न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवणार। आता बातम्या विस्ताराने। माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आज पुन्हा एकदा छापासत्र सुरू झालंय। IRB कंपनीच्या 4 कार्यालयांवर एकाच वेळी सीबीआयनं छापा टाकलाय। आठवड्याभरापूर्वी IRB कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांची सीबीआयनं झाडाझडती घेतली होती। राज्यात आज हत्या आणि आत्महत्यांचं सत्र सुरू आहे। नागपुरातल्या नंदनवन भागात महिलेनं आपल्या 8 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे, तर परभणीत महिला कॉन्स्टेबल चित्रा पाटील यांची हत्या झाली आहे। तसंच नाशिकमध्ये खंडणीसाठी राजस्थानच्या सनी अग्रवालची हत्या झाली आहे आणि ठाण्याच्या सिडकोत रेल्वे बॅगमध्ये एका 1.5 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे, तर नांदेडमध्येही 2 मित्रांच्या वादावादीत एकाची हत्या करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या एका निर्णयानं 18,000 अधिकाऱ्यांचं धाबदण आणलंय, कारण मालमत्ता जाहीर न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येणार आहे। पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागानं या आदेशाचं परिपत्रक जारी केलंय। अ आणि ब दर्जातल्या अधिकाऱ्यांना गेल्याच वर्षी मालमत्ता जाहीर करणं बंधनकारक केलं होतं। सबसिडीच्या वाढीव सिलेंडरची घोषणा दिवाळीपूर्वी करा, ही राष्ट्रवादीची भूमिका फक्त प्रसिद्धीसाठीची असल्याची बोचरी टीका प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे। नाशिकमध्येही गाडीच्या डिक्कीतून 1 किलो सोनं लंपास करण्यात आलंय। काल रात्री शहरातील सोने चांदीचे व्यावसायिक संजय बिरारी हे पांडे स्वीटमध्ये मिठाई खरेदी करत होते, त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून 1 किलो सोनं लंपास केलं। शहराच्या दिंडोरी रोड परिसरात ही घटना घडली। अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे। मुंबईतील शाहरुखच्या मन्नत बंगल्यासमोर शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती।